अगोदर अशीच आपण फटाक्याची आतिषबाजी केली आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आपण फटाक्याची आतिषबाजी करून या स्पर्धेची सांगता करत आहोत. टॉस जिंकलाय अमर क्रीडा कासप संघानं आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि पारगाव संघाला आपण पाहिलं असेल आमंत्रण दिलंय प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तारेकर पहिला चेंडू या वेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. बघा या ठिकाणी पहिल्या चेंडूत एक धाव घेतली आहे आणि कांबे संघाच्या बरोबर खेळत असताना या खेळाडून खऱ्या अर्थानं कांबे गाडीची लाईट बंद करा. रेड गाडी स्विफ्ट याच फलंदाजाने खऱ्या अर्थानं आक्रमण केलं तर कांबे संघाच्या गोलंदाजीवरती तो फलंदाज प्रफुल मोकल हलक्या त्यानं सन्मान दिलाय. बघा हे चांगलं क्रिकेट, हे चांगलं तंत्र आपण म्हणूया. कारण का त्याने आता विचार केला पहिला षटक एक चांगली गोलंदाजी होईल तर पहिल्या षटकामध्ये कुठलं आक्रमण करायचं नाही. सिंगल डबल धावा घेऊन किमान कमीत कमी जास्त जास्त धावा या षटकामध्ये आल्या नाही तरी चालतील. आता त्या अनुषंगाने दोन्ही फलंदाजांचा इरादा केलाय आणि सिंगलच्या बरोबर दोन चेंडूमध्ये लागल्या त्या दोन धावा. यावेळेस या चेंडूला जागा बनवल्या मात्र चेंडू जाईल फरार होतोय फाईन लेग एरियामध्ये चौकार. गुण एकनाथ वाली यांचे आपण पाहिले असेल अशी गीतं वाजवली जात आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये ओरली या चौकार आलाय 6 धावा धाव फलकावरती 3 चेंडू समाप्त झालेत. एक चौकार या चेंडूत आपण पाहिला. पुन्हा एकदा या चेंडूवरती आक्रमण चढवलं पाहूया. मिड विकेट मध्ये हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धाव संख्येसाठी. स्वीकारायला हवी ती मात्र पाहूया या ठिकाणी
आज खरं तर आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये पारगाव संघाने चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. मात्र पाहूया तसा विचार केला तर सामन्यामध्ये फायनलची मॅच आहे, मेगा फायनल. 10 धावा लागले त्या धावफलकावरती 4 चेंडू समाप्त झाल्यानंतर आतिश पुन्हा एकदा आतिश वरती हल्ला चढ या वेळेस वाकून शॉट मारता बघा या ठिकाणी पूर्ण झोकून देत आहेत. चौदा धावा धाव फलकात आणि पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या सल 30 वरती आता हल्ले चढवायला सुरुवात केली. बघा पहिल्यांदा जर भाऊ राहिला असेल त्याच्या षटकामध्ये सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये या फायनलच्या मॅचमध्ये 14 धावा त्याला या ठिकाणी चोप मिळालाय. अजून शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सायकर होती फलंदाज कुणाल तारेकर, डेड बॉलचा इशारा. पाहूया गोलंदाज मला असं क्रॅम्प आला असेल. नाही बघा नाही क्रिकेट आणि क्रिकेट व्यतिरिक्त खऱ्या आपण पाहिलं असेल शारीरिक तंदुरुस्ती तर पाहूया शेवटचा एक चेंडू बाकी असेल. कुणाल तारेकर स्ट्रायकर एंडवरती आहे. कुणालला आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहिली आहे. गोलंदाज अतिश मोर्चा विकेट. हा यावेळेस मात्र जागा बनवले. पाहूया स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न होत नाहीये. सिंगल आली आणि पहिला षटक क्रमांक समाप्त झाला. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आली आणि सर्वाधिक जास्त धावा या फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाज आतिश ज्यांनी खर्च केल्या. दुसरा षटक घेऊन येतील. वैद्य कोट्यातून पहिला असेल, सांघिक कोट्यातून दुसरा षटक. कुणाल तारेकर आणि हा चेंडू ते देवेंद्र चव्हाणच्या माध्यमातून पहिला असेल. दुसरा षटक घेऊन येताना स्केल मधील पहिला चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडू त्याप्रमाणे सुरुवात चांगली झाली आहे. कुणाल तारेकर वरती फलंदाजी करत असताना आतापर्यंत कामगिरी त्यांची आपण पाहिली आहे. या चेंडूवरती पाहूया चांगलं क्षण होण्या अगोदर एक धाव या चेंडू ते पूर्ण केले. देवेंद्रना बघा 2 चेंडू फेकले. चांगली गोलंदाजी आहे. 16 धावा धाव फलकावती लागेल. 4 ओव्हरची मॅच, मेगा फायनलची मॅच आपण पाहतो. एका बाजूला कासप तर दुसऱ्या बाजूला पारगाव. या दोन संघादरम्यान एक मोठी मॅच. सायकर येणवरती फलंदाज डावखरे हाताचे फलंदाज प्रफुल्ल मोकल. त्या फलंदाजाने खऱ्या काल आपण पाहिलं असेल याच मैदानावरती खऱ्या तर चौकात षटकारांची आतिषबाजी केली होती. आणि ह्याही चेंडूमध्ये बघा आपल्या समालोचन कक्षाला सुद्धा त्याची सलामी आहे.
आपण म्हणूया आणि 22 धावसंख्या त्याचा जाऊन पोहोचली आहे ते पारगाव संघाची धावसंख्या. गोलंदाज देवेंद्र राऊंड द विकेट. यावेळेस चेंडू जाते मात्र वन बाउंसचा चौकार. या सामन्यामध्ये या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची आपण पाहतोय आणि खऱ्या तर टॉस जिंकून हीच चुकी केली कासव संघाने. कारण की या समोरच्या संघाबरोबर खेळत असताना तुम्ही विचार करा कारण या व्यावसायिक दर्जाचा संघ आहे पारगाव आणि अशा संघाबरोबर आपला संघ नौका आहे आणि अशा संघाच्या खेळत असताना पहिली जर फलंदाजी केली असती तर तुम्हाला खुलेआम फलंदाजी करता आली असती. मात्र जर का त्या ठिकाणी जास्त धावा झाल्या तर मात्र थोडीशी आता परिस्थिती विकेट होऊ शकते. आपण पाहूया ते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बघा रिव्हर्स अटेंड केला जातोय. एकदा धावून पूर्ण केले आणि एकच धाव या चेंडूवरती. 33 धावा लागले त्या धावफलकावरती. 31 माफ करा 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा समोरला 15.50 च्या 31 धावा या धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी व्हायला होती. याही षटकामध्ये देवेंद्र कडून आणि 2 षटक संपले. 31 धाव संख्या आपण पाहत होती धावफलकावरती. अजित ठोंबरे वैयक्तिक कोट्यातून पहिले सांघिक कोट्यातून तिसऱ्या षटकासाठी येतील. बघूया आता सगळ्यांचा इतिहास तुम्ही लेखा रुकेश कोणिका मला सांगतायत. मात्र ह्या संघावर खेळत असताना जर का तुमची चांगली गोलंदाजी झाली तर तुम्ही सिद्ध करून दाखवाल. या चेंडूवरती पाहूया विकेटची संधी निर्माण होईल का आणि ह्या चेंडूवरती सुरेख टिपलेला हा झेल. मैदानाच्या विन होतील. सोळा धावांची एक मोठी विनिंग त्यांनी साकारली आणि कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती कार्यरताना हाकार माजवला होता. चौकार षटकारांची आतिषबाजी आणि चांगली गोल काल पाहिजे. हॅलो कुणाल स्ट्रायकर एंड होती. कुणाल तारेकर बघा शैली या फलंदाजीचा ऍक्शन आपण जर पाहिले पूर्णपणे हा यो आगला फटका आणि सर्वात आपण पाहिलं असेल आगला वेगळा फटका. रोशन सर ऍक्शन रिप्ले बघा ह्या चेंडूवरती सिलेक्शन कसं केलं फलंदाजानं.
आणि किप्परच्या जवळ जाऊन सुद्धा षटकार मारलाय. आता परिस्थितीने आपण पाहिलं नियती त्यांना साथ देते आहे ती पारगाव संघाला आणि या चौकाराच्या बरोबर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. षटकार आहे का? षटकार षटकार बघा षटकार आला 37 धावा धाव फलकावरती. आता विचार करण्यास भाग पडल्या या आपण म्हणतो ना कासव संघाच्या सर्व खेळाडूंना. काल तो प्रश्न सुद्धा पडला असेल आपण निर्णय चुकीचा घेतला की काय टॉस जिंकल्यानंतर. हा 40 बॉल तुमच्याकडे दिलेत. डीजे तिसरा षटक प्रगतीपथावरती टाकत असताना या चेंडूवरती रिवर्स अटेंड केलाय. मात्र या ठिकाणी फलंदाज बघा या ठिकाणी सहजपणे दिले या फटके त्यांच्या बॅटमधून पाहतोय. एकतीस होत्या. प्रयत्न करत असताना यावेळेस पंच सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि 44 धावा लागलेत आता धाव फलकावरती. याच कासव संघाने या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये करायचा उच्चांक गाठला होता तो 65 धावांचा. तो उच्चांक मोठीत काढतील का? रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र डॉटची समाप्ती. धाव संख्या रोखण्यात सफल ठरले गोलंदाज. कुणाल तारेकर चांगली फलंदाजी करतोय आणि या चेंडूत आक्रमण केला. विकेटची संधी निर्माण होईल का? आणि ती झालेली आहे. विकेट ज्यानं मात्र चांगली विनिंग साकारली. सत्तावीस धावांची एक चांगली खेळी आणि त्या खेळीचा अंत आपण बोला संपुष्टात आली. आता धाव फलकावती लागलेत तर टोटल 44 धावा. फायनलची मॅच या स्फूर्ती ट्रॉफीत आपण पाहतोय. पहिलं सत्र सुरू आहे. गर्दी प्रेक्षक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि घर बसल्याचे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जे पाहत असेल त्यांचा देखील आपण सहर्ष स्वागत करूया. यावेळी सुंदर चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न करत असताना मात्र सुरुवात या ठिकाणी सुरुवातीनंतर आपण पाहिलं असेल शेवट गोल केला या गोलंदाजानं आणि 3 षटकार समाप्तीनंतर 44 धावा लागल्यात धाव फलकावती. आता शेवटचा षटक या विनिंग मधला स्लॉकवर आदित्य गाताडे या ठिकाणी आता शेवटचा षटक टाकतील. बघूया आदित्य
चांगली कामगिरी झाली पाहिजे. युवा हा जिगरबाज यंग टॅलेंट अमर क्रिकेट संघ कासब त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पारगाव. या दोन संघादरम्यान ही मेगा फायनलची मॅच सुरू आहे. हा तेच झालं शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या त्यांना ज्या आशा किंवा चांगली गोलंदाजी व्हायला होती आणि प्रत्येक तिन्ही गोलंदाज चोप पडलाय ते पारगाव संघाच्या फलंदाज त्यांच्यावरती केलेलं आक्रमण. वाईट चेंडू आदित्य या विलस मात्र थोडीशी दिशा भरकटते. ते गोलंदाज सावंतरच्या सायना आपण पाहिले असेल 45 धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. ते धाव फलकावती विकेट यावेळेस विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती मात्र या चेंडूवरती आली ती एक धाव. 46 धावा धाव फलकावती. बघूया ठिकाणी 46 धावा धाव फलकावती. आदित्य चांगली गोलंदाजी करतो. टप्पा अचूक वेगावरती नियंत्रण व्हेरिएशन विविधता सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया इनस्विन आउटस्विन या दोन्ही साईडने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हा जबरदस्त डिलिव्हरी आदित्य क्या बात है. आणि हीच अपेक्षा आहे आता सर्व पाठी राखे ना. म्हणजे आता 3 गोलंदाजांनी केलं ते सोडून द्या मात्र आदित्यने आता चांगली कामगिरी केली ज्याच्याकडे स्वतःचा लक्ष असेल. बघा ना 16 वर्ष आणि 16 वर्षे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल ज्ञानेश्वरी लिहिली होती. तसंच क्रिकेटमध्ये मास्टर आपण पाहिलं असेल सचिन तेंडुलकर ज्यांनी आपल्या क्रिकेटची 16 वर्षातून केली आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा 16 वर्षाची स्वराज्याची निर्मिती केली होती. जबरदस्त गोलंदाजी करतो. आता सर्वांना प्रॉफिट करून टाकल्या गोलंदाजा नसल्यावरचा चेंडू 5वा चेंडू गती थोडीशी कमी काढून घेतली आणि ह्या चेंडूवरती आली सिंगल एक धाव. बघा पारगाव संघासारख्या ज्या अनुभवी संघ आपण पाहिला असेल व्यावसायिक दर्जाचा संघ आहे रोशन सर आणि त्या संघावर गोलंदाजी करताना आदित्यने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 47 धावा धाव फलकावल्या आणि आतापर्यंत 4 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी आहे ती आदित्यची आणि या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण होईल का आणि प्रयत्न करत असताना जबरदस्त गोलंदाजी आणि धावचीच्या स्वरूपाने विकेट. असेल आणि आदित्यला आता तुम्ही चरप करा टाळ्या वाजवा आदित्यसाठी. जबरदस्त कामगिरी आदित्य त्याने केली. इथून केलेला प्रवास खऱ्या 16 वर्षाचा हा खेळाडू युवा जिगरबाज आणि आपल्या करिअर मध्ये खऱ्या अर्थाने एवढा मोठा प्लॅटफॉर्म काही रजनीकांत वाले आणि कौस्तुभ माळीने त्याने या ठिकाणी मिळवून दिलाय आणि या मोठ्या संघावर खेळत असताना त्याने आता चांगली कामगिरी केली आहे. आणि शेवटचा चेंडू आपण म्हणतो ना या ठिकाणी आला तर उठून षटकार आणि या षटकाच्या बरोबर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते तो 54 आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 55 धावसंख्याची गरज आहे.
अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित स्वर्गीय शंकर शेट्ट माई स्मृतिशक 2022 या स्पर्धेचा अंतिम सामना आणि खरं तर आपण आता उत्तरार्धाकडे आलोय आणि अतिशय निर्णायक हा उत्तरार्ध असेल कारण या 4 षटकांवरती निर्भर असेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी कोण. हा त्यामुळे हे निर्णायक षटक असेल 4 आणि या 4 षटकामध्ये कासप टीमला अमर क्रिकेट संघ कासप या टीमला 24 बॉल मध्ये 55 रन्सची गरज आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट टू व्हीलर बाईक आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी मात्र तुम्ही पाहताय ब्रँडेड कूलर पॉवर फॅन आहेत आणि त्यानंतर मात्र सांघिक पारितोषिके. तर तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्यांदा असं घडलं की या मालिकावीराच्या रेसमध्ये सचिन नाईक बाहेर पडलाय कारण सलग 2 वेळेला 2 बाईक त्याने पटकावल्या या स्पर्धेतल्या. परंतु यावर्षी आणि 12वे चॅम्पियन देखील बनला होता परंतु इथे विक्रम हा मोडीत काढलाय. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमने पराभूत केला आणि त्यानंतर मात्र दुसरा एक योगायोग उजळला म्हणजे कासप संघ पहिल्यांदा नाईट मध्ये फायनल मध्ये पोहोचले. हा देखील योगायोग रामा त्याने भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण खेळीमध्ये आणि त्याच्या बरोबरीनं जर का आपण पाहिलं बॉलिंग करत असताना खरं तर आदेश ठोंबरे त्याने देखील इम्प्रेस केलं. देवेंद्र चव्हाण त्याने मात्र अष्टपैलू भूमिका साकारली ऍज अ ऑलराऊंडर आणि प्रणयनं मात्र 12th मॅनची भूमिका साकारली. त्याचं देखील योगदान खरं तर टीम सिलेक्शन आणि कधी कधी प्लेइंग 11 मध्ये निवड होणे म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी बाब असते आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये काल आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रजनीकांत शेट्टी माळी, कौस्तुभजी माळी आणि संपूर्ण अमर क्रीडा मंडळ कासप आणि त्याचबरोबर कासप ग्रामस्थांचा मी या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जातो मॅचच्या दिशेने. 24 बॉल आणि 55 रन्सची गरज आहे. खरं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत कासप संघाचे. स्ट्रायकिंग एंडला असेल सतीश आणि दुसऱ्या बाजूने असेल योगीराज माळी. सतीश आणि योगीराज माळी. सतीश खरं तर तुम्ही पाहता मैदानामध्ये आहे स्ट्रायकिंग एंडला रामा आणि एका बाजूने असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू योगीराज माळी. सतीश आणि योगीराज म्हणजे रामा आणि योगीराज माळी हे 2 प्रमुख फलंदाज. पहिलं षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील तयार होतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये भूषणनं देखील इम्प्रेस केलं आणि प्रफुल्लचा झंझावात तुम्हा सर्वांनी पाहिला ज्या पद्धतीने तो खेळला या क्रीडांगणावरती. आता मात्र अंतिम सामना आणि खरं तर अंतिम सत्र या स्पर्धेचा 4थी रात्रीतील हा शेवटचा सामना आणि शेवटची 4 षटका असतील आणि विजयासाठी धाबा करायच्या त्या म्हणजे 55. 24 बॉल आणि 55 रन्सची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या अमर क्रीडा संघ कासपला बॅकफुटला गेले आणि पहिलाच बॉल खर तर या स्पर्धेमध्ये रामानं इम्प्रेस केलं ज्या पद्धतीने तो खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्लॅश केला बॉलला आणि डीप पॉइंटच्या दिशेने बॉल गेला सीमा पार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये आला चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. खरं तर असं म्हटलं सुरुवात तुमची जेव्हा चांगली होते तेव्हा तुमचं अर्ध काम सोपं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये सँडी तारेकरला बीट केलंय. बॅकअप या ठिकाणी पुन्हा एकदा मिळालं त्यानंतर 2 धाबा आल्या. खरं तर तू पाहता या ठिकाणी लेग ब्रेकच्या अगेन्स्ट इथे शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आणि या 2 धावा आल्या. चांबो थंडी भरपूर आहे. खरं तर संध्याकाळ 17 आहे. वातावरण अतिशय थंड होत चाललंय.
पण तो वातावरणाला टाईट करणारा खेळ मात्र आता तुम्ही माझ्या रामाच्या माध्यमातून गरम करणारे खेळ, वातावरण तापवणारा खेळ मात्र संपूर्ण रात्रीमध्ये मात्र रामानं केलाच. इथे विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल. इलियास खान टीम के कट्टर समर्थक, स्पॉन्सर्स है, फ्रेंचाइजी है. आणि आज लकी पुरस्कर्ते कासप टीमचे आणि कासप संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला राहिला. ऑन साइड मध्ये हा फटका मिडविकेटच्या दिशेने खेळले रामाच्या बॅट मधून मात्र अजून एक चांगला बहारदार रुबाबदार चौकार. पुष्पनाम सुनकर फ्लावर समजा का, फायर हो फायर. खरं तर हे डायलॉग खूप प्रसिद्ध झालं. तर हा चौकार आला. 3 विकेट साठी साहिल शेठ भोईर 1000 रुपयाचं पारितोषिक. एका ओव्हरमध्ये जरी 3 विकेट घेतले तरी 1000 रुपये पारितोषिक. पाकपोटला गेले टॅपिंग क्रिकेट. यावेळेस तुम्ही पाहू शकाल हलक्या हाताने खेळून काढलाय, कोणती रन्स नाहीये. कामगार नेते महेंद्र घरत यांचे स्वीय सहाय्यक साहिल शेठ भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आलं. खरं तर पारगाव टीमच्या गोलंदाजांना बॉलर्सला आज मोटिवेशन करत प्रत्येक संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करताना पाहिलं. आर्थिक रूपी मोटिवेशन हे गरजेचं आहे, कारण पैसा आला, पैशाला भरपूर महत्व आहे, पण पैशाबरोबर माणुसकी हे देखील खूप महत्वाचं आहे. वेगवान बॉल होता फुलर लेनचा. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. आता येणारे 18 बॉल आणि 45 रनची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कासप टीमला. योगीराज माळी स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रामा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. संपूर्ण स्पर्धेमध्ये या टीमने इम्प्रेस केलं आणि एका बाजूने पारगाव संघाची विजयाची घोडदौड आपल्याला पाहायला मिळाली. केतन मेहरचा पहिला बॉल होता परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश. आणि हा पहिला निर्धाव चेंडू. मागच्या सामन्यामध्ये सलग 5 बॉल डॉट आणि अखेरच्या बॉलमध्ये सिंगल आली होती धारावी टीम कडून केतन मेहरच्या अगेन्स्ट. इथे हा फटका फसला की काय, परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र होते प्रफुल. बॉल मात्र सेफ लँडिंग झालाय. त्यानंतर मात्र हा वेगवान थ्रो होता, रॉकेट थ्रो होता आणि 2 धाबा घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि अगदी सहजगत्या. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने धावा घेतो, खरं तर मॉर्निंग वॉक मध्ये ज्या पद्धतीने पळतो गार्डन मध्ये, तशा पद्धतीने 2 धाबा घेतल्या अगदी सहजगत्या. वेळ भरपूर होता दोन्ही खेळाडूंकडे आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. 12 धाबा धावफलकावरती आहेत. अजून विजयासाठी 43 रनची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या कासप टीमला चॅम्पियन बनण्यासाठी. केतनचा पुढचा बॉल. इथे देखील ड्राईव्ह केल्या बॉलला अलॉंग द कार्पेट. ऑन साइड मध्ये लॉंगाच्या दिशेने बॉल चाललाय. फंबल झाले आणि नशिबाचा चौकार. सँडी तारेकर मिसफील्ड आणि हा चौकार.
खर तर ही भागीदारी अतिशय निर्णायक आहे. योगीराज माळी स्ट्रायकिंग एंड मध्ये, रामा नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि योगीराज चांगली बॅटिंग. इथे लाफ्टर ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइड मध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार, षटकार. त्यांच्या माध्यमातून आता ऑपरेटिंग सुरू झालं आणि मैदानामध्ये आता खरं तर चांगला संघर्ष शिगेला पोहोचला. योगीराज माळी आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही आता रामा. योगीराज वैयक्तिक 4 चेंडू 12 या धावसंख्येवरती खेळतो. विजयासाठी अजूनही 14 चेंडूमध्ये 33 रन्सची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर होता आणि पुन्हा एकदा सिलिमड ऑफ रिझन कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मैदानामध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. आता येणारे बॉल नसतील 13 आणि 32 रन्सची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या कासप संघाला. या दोन खेळाडूंमध्ये होणारी भागीदारी खर तर पराभव आणि जय यातलं अंतर स्पष्ट करेल, कारण या दोघांमध्ये क्षमता आहे. आणि एका बाजूला पारगाव टीमला चॅम्पियन बनण्यासाठी आता ब्रेक थ्रूची गरज आहे. केतन मेहर त्याच्यावरती केलेलं आक्रमण, आतापर्यंत केतननं 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये भूषणनं 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. खूप चांगली स्ट्रॅटर्जी तुम्ही पाहता. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला घेतला आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंट मधला क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय. गुडघा टेकला आहे ऑन साइड मध्ये आणि यावेळेस मात्र हा बॉल चाललाय. पंचांचा इशारा येतो सीमा पार चौकार. योगीराजच्या पाठमधून हा चौकार आलाय. रामाच्या पाठमधून हा चौकार आलाय. चांगलं स्टँडर्ड रामानं दाखवलाय संपूर्ण दिवसामध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्या पाठमधून आता चौकार आलाय. आता 12 बॉल आणि 28 रन्सची गरज. 12 बॉल आणि आता 28 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कासप टीमला. आणि महत्वाचं म्हणजे आता टेन्शन वाढत चाललंय पारगाव संघाचं, कारण विकेट त्यांना मिळवायची सक्त गरज आहे. ब्रेक थ्रू त्यांना हवा आहे, कारण ही पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरली आहे पारगाव टीम साठी. योगीराज माळी खर तर बऱ्याच दिवसानंतर मात्र मैदानामध्ये खेळलाय आणि त्याच्याकडून मात्र चांगला परफॉर्मन्स. अजूनही आपण पाहिलं 350 लोक प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत. खर तर पारगाव टीमचे समर्थक असतील, कासप संघाचे समर्थक असतील आणि हे सर्वजण आता मात्र लाईव्ह ही स्पर्धा पाहत आहेत. पारगाव म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारा हा गाव. वेगवान बॉल, अँगल क्रिएट केलाय, परफेक्ट यॉर्कर आणि हा निर्धाव चेंडू. 11 बॉल आणि आता 28 रन्सची गरज आहे. संदीप भाई यष्ट्यांच्या अगदी क्लोज उभे राहतात. त्यांचं कार्य खूप चांगलं आहे यष्ट्यांच्या मागे. त्या पद्धतीने हा बॉल वेगवान होता, त्याला बॉलला थांबवलंय. आता मात्र प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांवरती. योगीराज माळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 11 चेंडू आणि आता 28 धावा. रामानं चांगली बॅटिंग केली आहे. रामाकडे चांगलं शॉट सिलेक्शन आहे, रामाकडे टायमिंग आहे आणि रामा विकेटमध्ये टिकून राहिला. त्याने बॅटिंग चांगली केली. या स्पर्धेमध्ये त्याने एक वेगळी छाप सोडली आपल्या नावाची, आपल्या संघासाठी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला. 11 चेंडू आणि 28 धावा. इथे ऑन द राईज खेळले, बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न केला तर लॉंगर मध्ये बॉल चालला. प्रवीण मोकल त्या ठिकाणी आहेत, फक्त सिंगल. 10 बॉल आणि 27 रनची गरज आहे. 10 चेंडू आणि 27 धावा. एक कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय बॅटिंग करणाऱ्या कासप टीमला. अमर क्रीडा मंडळ कासप हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आता येणारे 10 चेंडू आणि 27 रन्स हव्यात. रामा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. भरपूर इम्प्रेस केले या खेळाडूंना आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आपल्या संघाला, आपल्या समर्थकांना. रामा पुन्हा एकदा स्ट्राइक एंड मध्ये ऑन साइड मध्ये हा फटका मिड विकेट मध्ये झेल पकडला गेला.
हा विकेट आहे मित्र, लक्ष असू द्या. जेव्हा झेल पकडला तेव्हा कासप संघाच्या सर्व पाठीराख्याने श्वास रोखून धरला होता. बॉल हवेमध्ये होता, परंतु रामासाठी इथं जोरदार टाळ्या होता मित्र. इम्प्रेसिव्ह खेळ खरं तर या स्पर्धेमध्ये या खेळाडूने केलाय. आज खरं तर पहिल्यांदा आम्ही या खेळाडूचा खेळ पाहिला आणि खरं तर त्यांच्या सौभाग्यपद्धती सामन्याचा आनंद घेत आहेत. या सामन्याचा रामानं ज्या पद्धतीने इम्प्रेस केला आज मैदानामध्ये. आता येणारे बॉल असतील 9 आणि 27 रन्सची गरज आहे. योगीराज माली आडव्या बॅटने केले. मिड विकेट मध्ये कुणाल तारेकर अतिशय चप्पल क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग खराब आणि त्यानंतर मात्र आता 2 धाबा आल्या. आता 8 चेंडू आणि 25 रन्सची गरज आहे. योगीराज माळी त्याच्या बरोबरने तिसऱ्या क्रमांकावरती येणारा देवेंद्र चव्हाण. 8 चेंडू आणि 25 रन्स रिक्वायर्ड आहेत खरं तर कासप टीमला विजयासाठी. हे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत बॅटिंग करणाऱ्या कासप संघासाठी. 8 बॉल आणि 25 धाबा. प्रफुल इथे अँगल क्रिएट केला, परफेक्ट यॉर्कर. संदीप यष्टीरक्षक म्हणून खूप चांगलं कार्य. जर का या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक हा पुरस्कार असता तर नक्की आपल्याला तो संदीपला द्यावा लागला असता, कारण काय एफर्ट त्यांनी लावलंय. खर तर सिनियर आहेत. 7 बॉल आणि 25 रन्स हव्यात. योगीराजसाठी हा बॉल वेगवान पद्धतीने फेकलाय. डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि या षटकामध्ये खरं तर साहिल 6 पेक्षा कमी धावा खर्च केल्या. प्रफुल्ल मोकल आणि 1000 रुपयाचं पारितोषिक साहिल शेठ भोईर यांच्याकडून प्रफुल्ल मोकल या खेळाडूला मिळाले या षटकासाठी. आता 6 बॉल आणि 25 रन्सची गरज आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये प्रफुल्ल मोकल या गोलंदाजाने. आता अंतिम षटक 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आपल्या सभी 6 बॉल आणि 24 धावा हे कॅल्क्युलेशन असेल बॅटिंग करणाऱ्या कासप संघासाठी. तिसऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं या ठिकाणी पारगाव संघ थोडासा बॅकफुटला चालला की काय, परंतु प्रफुल्ल मैदानामध्ये आला, त्यांनी मात्र इथे कमबॅक केलं. 4 षटकार जर लगावले तर रियाजभाई खान यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे कोणी या ठिकाणी 4 षटकार लगावले एका षटकामध्ये तरी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी कासप टीमच्या फलंदाजांना. म्हणजे रियाज खान यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं. म्हणजे एका पद्धतीने आपला संघ विजयी कसा होईल हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या उद्देशाने मात्र हे पारितोषिक लावलं गेलं या ठिकाणी फलंदाजांना. लास्ट ओव्हर मध्ये आतिश म्हात्रे विजयासाठी 24 धावा. तुम्हाला 4 षटका घ्याव्या लागतील चॅम्पियन बनण्यासाठी आणि एका बाजूने 24 धावा रोखाव्या लागतील त्या म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या पारगाव टीमला. अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित ही स्पर्धा. प्रफुल्लसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर साहिल शेठ भोईर यांच्याकडून तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च कमी केल्या त्यामुळे हे पारितोषिक त्याला आलंय. आणि आता अखेरचं षटक आहे या ठिकाणी 6 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. योगीराज माळी स्ट्रायकिंग एंडला अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी बॉल मात्र चालला ऑन साइड मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावचा प्रयत्न केला जातो आणि इथे रनआउटची संधी आणि अति घाई, कारण बॉल हातातून स्क्वीज झाला आणि हात मात्र यस्टर मध्ये आदळला त्यामुळे 2 धाबा आल्या. अजूनही 5 चेंडू मध्ये 22 धाबांची गरज. सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. फटका खर तर बराच काळ हवेमध्ये बॉल आहे. प्रवीण डाऊन द बॉल, झेल पकडला आणि अजून एक धक्का.
तनिष माळी देखील अजूनही सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण तुम्ही पाहताय या व्यासपीठावरती ते सामन्याचा आनंद घेत आहेत. आता मात्र पूर्णपणे पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला या सामन्यामध्ये पारगाव टीमनं. आणि यावेळेस हा बॉल देखील तुम्ही पाहताय खर तर आशा सोडली कासप टीमनं. चला स्पीडअप करा कारण भरपूर वेळ झालाय. आणि हा लाफ्टर ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा फटका बसला, झेल सुटला. आता सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चॅम्पियन बनण्यासाठी खरं तर डीजे चॅम्पियन गाणं रेडी ठेवा. हा लाफ्टर फटका उशिरा का होईना मात्र आक्रमण करतो मैदानामध्ये आणि एफर्ट लाजवाब एकदा जोरदार डाव द्या प्रफुल साठी. चेंडू आणि 20 धाबा. आता चॅम्पियन बनण्यासाठी संघ सज्ज झालाय. खर तर पारगाव डीजे चॅम्पियन गाणी रेडी ठेवायचं आहे पण. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला स्वर्गीय चंद्रकांत स्मृती सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ.